पर्थहून 2.5 तासाचा विमान प्रवास करून मी ॲडलेडला आलेलो आहे आणि ॲडलेडला माझ्या मित्राच्या घरी मी उतरलेलो आहे. प्रसाद आठले, कसा आहेस मित्रा? फर्स्ट क्लास. हा डेंजर आहे, जरा डेंजर. त्याचं कारण माझे ॲडलेडमध्ये खूप मित्र आहेत, सगळ्यांची खूप छान छान घरं आहेत. याचं घर जरा वेगळं आहे. किती एकराचं घर आहे तुझं? 16 एकर. थोडक्यात आपण जंगलात राहतोय, जंगल. कारण घराचा जो प्लॉट आहे तो 1 एकराचाच आहे, 16 एकर जंगल आहे आणि ते मस्तपैकी मेंटेन केलेलं आहे. मित्रा, पाऊस पिच्छा पुरवतो इंडियन टीमचा. मला पहिल्यांदा हे सांग, हवा बदलतीये का? उद्याच्या दिवशी चांगली होईल असा अंदाज आहे. कारण आत्ता सुद्धा तुझ्या घराच्या डेकवरती आपण उभे आहोत, सूर्य महाराज आपल्याकडे बघतायत आणि मागं आमच्या दोघांच्या एक्झॅक्टली मागं प्रसाद आठलेचं जे घर आहे ते असं मस्तपैकी हिल्सवरती आहे. इथनं मागं व्यवस्थित ॲडलेड ओव्हलची टोपी दिसते. त्यामुळे ते बघून तू इथे घर घेतलं की काय? हो, हा व्ह्यू साठीच घर घेतलंय. कारण इतकं क्लास, म्हणजे काही बोलू नका. कारण इवन ह्याची बायको जी आहे वैशाली, ती सुद्धा पुण्याची आहे. पुण्यातलं जर का लक्ष्मी रोडचं कुठलं दुकान? इंडिया वुलन भोपटकर यांच्या दुकानाचं, म्हणजे वैशाली भोपटकर ही सुद्धा पुण्याची आहे. हा मित्र सुद्धा माझा पुण्याचा आहे. आणि चांगली गोष्ट ही आहे की हवा बदलतीये, कारण भारतीय संघाचा पावसाने पिच्छा पुरवलेला होता. या दिवसामध्ये नॉर्मली अशी थंडी, खरं हा वेगळा सीझन आहे नाही का? हा स्प्रिंग आहे. आता एवढी थंडी नसते ऍक्च्युली, 20 डिग्रीज पर्यंत असते, पण काल बघितलं ना 5 डिग्रीज होतं. याच्याकडे 5 डिग्रीज होतं. याच्याकडे जरा सकाळी काकडायलाच झालं, कारण मी म्हटलं अरे एवढी का थंडी वाजतीये. प्रसाद म्हणला अरे लेका जा जरा ते नंबर्स बघ. नंबर बघितले तर 5 डिग्री टेम्परेचर होतं. 8 वाजता 5 डिग्री टेम्परेचर होतं. पण आता काळजी करू नका, कारण मला वाटतं भारतीय संघाचा खेळ हा सूर्य महाराजांना सुद्धा बघायचा असावा. भारत विरुद्ध बांगलादेश म्हणजे एक वेगळा जरा तडका असतो. 2007 साली त्यांनी आपल्याला एकदा मोठ्या टुर्नामेंटमध्ये हरवलं, त्याची टिवटिव ते अजूनही करतात आणि त्यांना वाटतं आपण अजूनही भारताला हरवू शकतो. कुठलाही सामना सोपा नसतो. बांगलादेश सुद्धा सोपा सामना आहे असं नक्कीच म्हणता येणार नाही. परंतु पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका याच्या तुलनेमध्ये हा सामना जिंकणं हे भारताला अवघड होऊ नये असं माझं मत आहे. परंतु त्याच्यापेक्षा हा नजारा जो आहे मित्रा, फॅन्टॅस्टिक. झाडं वेगवेगळी, मागं चेरीचं झाड आहे, इकडं डावीकडे सुंदर फुलं उघडले. त्यामुळे आता थोडे आम्ही या फ्रेममधनं बाजूला होतो आणि तुम्हाला इथनं नजारा काय ते फक्त दाखवतो. हे बघा, प्रसादचं घर हे असं हिल्सवरती पसरलेलं आहे, लांब तिकडे. म्हणजे मला आता झूम करणंही थोडंसं अवघड आहे, परंतु मी प्रयत्न करतो. समुद्र नाही आहे, परंतु लांब तिकडे चक्क ही जी टोपी तुम्हाला लांबनं दिसेल, ही बघा, ही टोपी म्हणजे ॲडलेड ओव्हल आहे. ते इथनं लांब नजरेने दिसतंय, कॅमेऱ्याची तेवढी ताकद नाही आहे. परंतु हे घर आणि हे सगळंच अजब आहे. अशी सुंदर फुलं ही नॉर्मली प्रसाद इथे खरं खूप फुललेली असतात नाही का? ही पावसामुळे जरा आणि थंडीमुळे हे झाली, पण स्प्रिंग मध्ये ती खूपच उमलतात छान. आणि हे इकडनं सगळं हे असं जंगल आहे. युकेलिप्टसची झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची. मेंढ्या बिंड्या या सुद्धा प्रसादने पाळलेल्या आहेत आणि कोंबड्या आहेत आणि कार बदकं आहेत. फार छान. त्यामुळे इकडं राहायला म्हणजे मला 1 सेकंद असं वाटतं की वाईला मॅच आहे आणि मी मात्र पाचगणी किंवा महाबळेश्वरला राहतोय. फारच छान मित्रा, क्या बात आहे, मजा आ गया.